नमस्कार शेतकरी भावांनो बहिणींनो, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर। ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आता KYC करणे बंधनकारक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नव्हतं त्यामुळे त्यांना सुद्धा अनुदान जे नुकसान भरपाई असेल ती मिळाली नव्हती, आता त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC करणे गरजेचे आहे। KYC सुरू झालेली आहे, त्यासाठी तुमच्याकडे VK नंबर असणे गरजेचे आहे। आता हा VK नंबर कुठे भेटेल तर तो तुम्हाला तुमच्या शेजारील तलाठी ऑफिसमध्ये किंवा महाई सेवा केंद्र किंवा तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचा VK नंबर मिळेल। VK नंबर भेटल्यानंतर तुम्हाला तुमची KYC करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये ती जमा होणार आहे। KYC कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर KYC करताना फक्त महाई सेवा केंद्र चालकच करतील ते। आता ते कशा प्रकारे करणार आहे ते संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशा पद्धतीने KYC करतील तर ते अगोदर लॉग इन करायचं आहे महा ऑनलाइन मध्ये। त्यानंतर डाव्या साइडला इथे भरपूर ऑप्शन दिसतील, इथे आधार प्रमाणीकरण वरती क्लिक करायचं आणि तिथे पहा नैसर्गिक आपत्ती शेती पिकांना नुकसान मदत यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक मागितला जाईल। जो काही शेतकऱ्याचा VK नंबर आहे तो लिस्ट मधून पाहायचा आहे, चेक करायचा आहे आणि तो VK नंबर विशिष्ट क्रमांक इथे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं। तुम्ही सर्च कराल तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती येईल। VK नंबर असेल, शेतकऱ्याचं गाव कुठलं आहे, शेतकऱ्याचा गट नंबर किती आहे, शेतकऱ्याचा प्रकार कुठला आहे, किती क्षेत्र आहे, सगळी माहिती येईल। तसेच शेतकऱ्याचा आधार नंबरच्या शेवटचे डिजिट दाखवले जातील। सगळी माहिती, किती हेक्टर क्षेत्र आहे, शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे, इथे पहा वितरित केली जाणारी जी काही रक्कम आहे ती इथे दाखवली जाईल। किती रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे ते इथे दाखवलं जाईल। तसेच शेतकऱ्याचं नाव चेक करायचं, शेतकऱ्याचा आधार नंबर, बँकेचं नाव, बँकेचा खाते नंबर, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, सगळी माहिती चेक करायची। सगळी माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला नो ग्रीव्हन्स हे सिलेक्ट करायचं आहे। लक्षात ठेवा, सगळी माहिती बरोबर असेल तर नो ग्रीव्हन्स सिलेक्ट करा। पण जर कशामध्ये तफावत असेल, आधार नंबर मध्ये किंवा गट नंबर मध्ये किंवा कशामध्ये यापैकी एक तफावत असेल तर ते तुम्ही ते तफावत सिलेक्ट करू शकता। सगळं बरोबर आहे तर खाली यायचं, मोबाईल नंबरचे शेवटचे दाखवले जातील। त्यानंतर आधार KYC चा हा एक हिरव्या रंगाचा बॉक्स आहे, आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही शेतकऱ्याची माहिती चुकली असेल तर ती माहिती चुकली असेल तर KYC करू नका। इथे जर शेतकऱ्याचा गट नंबर चुकला असेल, शेतकऱ्याचा आधार नंबर चुकला असेल तर ती माहिती, बँक अकाउंट नंबर चुकला असेल तर ती माहिती मान्य नाही। KYC नॉट पॉसिबल तर KYC करू नका। KYC नॉट पॉसिबल या ऑप्शन वरती क्लिक करून पावती निघेल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला तहसील ऑफिस मध्ये जावं लागेल। पण सगळी माहिती बरोबर असेल तर आधार KYC पर्यावरती क्लिक करा। इथे टर्म्स अँड कंडिशन बॉक्स वरती क्लिक करायची आहे आणि ऑथेंटिकेशन टाईप मध्ये 2 पर्याय असतील, OTP आणि बायोमेट्रिक। आता जास्त सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर OTP इथे येणार नाही। पहाटे वगैरे किंवा रात्री KYC करा म्हणजे OTP शेतकऱ्याचा इथे मला भेटून जाईल। आता आपण OTP टाकण्यासाठी सेंड OTP वरती आपण क्लिक करणार आणि ते OTP टाकणार आहे। आणि जर OTPच्या माध्यमातून KYC आधार कार्डला जो नंबर रजिस्टर नसेल तर इथे आपण बायोमेट्रिकच्या माध्यमातून मंत्राचं जे काही 110 जे L1 डिव्हाइस आहे ते लावून तुम्ही शेतकऱ्याचा अंगठा घेऊन इथे KYC करू शकता। आता मी OTPच्या माध्यमातून इथे KYC करतो तर OTP जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावरती जाईल। शेतकऱ्याचा जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे विचारला जाईल आणि इथे आपण ओके करूयात। आता एंटर OTPच्या ठिकाणी आपल्याला इथं OTP टाकायचं आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं। तर एकदम सोप्या पद्धतीने आहे, सगळी माहिती बरोबर असेल शेतकऱ्याची तर डायरेक्टली आधार KYC करून टाकायची आहे, काही प्रॉब्लेम नाही, नो ग्रीव्हन्स करायचं। आता इथे आपण व्हेरीफाय OTP केला की आपली KYC पूर्ण झालेली आहे। याची जी पावती आहे याची पावती शेतकऱ्यांना तुम्हाला काढून द्यायची, यामध्ये तारीख वार सगळं माहिती या शेतकऱ्याची भेटेल। आता स्टेटस चेक करता येईल, स्टेटस कसं चेक करणार त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। KYC झालेली आहे का नाही
तर इथे यायचं चेक पेमेंट स्टेटस, त्यामध्ये विके नंबर इथे टाकायचा आहे आणि आपली केवायसी झालेली आहे का नाही ते तुम्हाला समजणार. विके नंबर इथे टाका आणि सबमिट करा. तर शेतकऱ्याला आपला विके नंबर माहित असेल तर शेतकरी सुद्धा आपला इथे विके नंबर टाकून केवायसी झालेली आहे का नाही ते चेक करू शकता किंवा आपलं पेमेंट. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.